मेथीची भाजी झाली ना तयार. मेथीच्या भाजीत अंडे टाकून भाजी तयार झाली. आता याच्यात कोथिंबीर टाकून देतो. थोडीशी कोथिंबीर टाका लागेल ना वरून. मग आता भाजी खायसाठी गरम गरम तर एकच नंबर लागते ना. मेथीच्या भाजीत अंडे टाकून. हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी लय थंडी. आज शनिवार आहे. लेकराला शाळेत पण जायचं आहे. इतकं जेवार आलं तर मला उठायचं. आता मीनूची तयारी झाली. शाळेत चालले. मी निघाले का? मीनू निघाले. आशिले नारूले काही पाठवत नाही काऊन की आज लयच थंडी आहे. मी उठली होती सकाळी 6 वाजता. उठली, बाहेर आली. एवढी थंडी असली म्हटलं नाही बापा आज लेकराला पाठवायला पुरत नाही. काऊन की म्हटलं मग सर्दी गर्दी झाली लेकरायला तर म्हणून त्याला काही पाठवत नाही आज शाळेत. ऊन पा किती मस्त आलं सकाळी सकाळी. पा किती मस्त सूर्य वर आला. वातावरण पण मस्त आहे बरं. चला आता चूल पेटून घेतो ना. काय रे बाबू, फळा आणून दे बरं. चूल झाडतो मी सगळ्यात पहिले. राखून दे काय ना. आण घरातून फळा. होय, कपडे रात्री उशिरा टाकले होते. म्हणजे उशिरा धुतले तर वाहिले नव्हते. तर मग इथं थंडीने ओले झाले असते ना. चला बा झाडून घेतो मी. चूल पेटून घेतो. लय थंडी वाजली. काय करतो रे बापा? खाली थंड किती आहे पाय ना. मी रात्री धुतलं ना ते. उठलं का? खरंच उठणार रे. बाई पुट्टल थंडी नाही वाटत काय? पाय ना ओलं गट आहे तसं धुतलं ना मी रात्री. स्वयंपाक करायला लागते तर धुवून घेतो. काय पाहिजे तुला? आरू बसला आता. आरू म्हणते आता चूल चेतवतो. चेतोरे भाऊ चूल चेतोरे. टाक रे काळ्या. काळ्या टाकते. अरे काळ्या तर टाक त्याच्यात. त्याच्यात काही नाही. काय जादू दाखवू लागला. हो आणली येऊ का? मी सोडून येतो. मी दाखव त्याच्यात काय लागलं त्याला. कधी मारलं किती लागलं रे त्याला. रिकाम धंदे काय करू राहिला रे तू. पायवर केवढं लागलाय सकाळी सकाळी. सकाळीच म्हटलं पाय आरून हे फुकणी लावली. खेळता खेळता फुकणी लागली. दिली पायटीच. त्यात पाणी काढून टाकलो. थंड करू का? गरमच पाहिजे बाबू. त्यात पाणी टाका लागत थोडस. आहे ना त्यात पाणी. राहिला तोंड धुयात. त्याला हळद दिली लावून सकाळीच. शाळेत नाही पाठवलं तर हे असे करतात उचापती धंदे. पाय आता बसला मुख. रात्री त्याने हळद लावून घेतली ना. डोक्याला ततीच लावली ना. त्याची सोय नाही. रात्री त्याला लावली. आता याला लावू राहिली. इतके दोघं कुची ना ते. म्हणजे रात्री त्यांना लावला. त्याला शाळेत गेलता काहीतरी त्याचे. त्यालाही लावली रात्री हळद. त्याने घेतलं डोकं फोडून. आज यानं याचं फोडलं. दोन्ही एकाच साईडने. किती दोन्हीचे हातात. काय करायला लेकरायचं समजून नाही राहिला आम्हाला. पाठवू का तुम्हाला शाळेत? नाही थंडी त्याने मी पाठवून नाही राहिली. जाता का शाळेत? काट लागलं त्याला हे की नाही. आता बसला रोपा काय शांत. त्याला म्हटलं मुक्यान म्हटलं त्याला चूल चेतव रे. ते चूल राहिली चेतव्याची. काय केलं तरी असं काय मारलं ते? यानं जाणून नाही मारलं म्हणते. हा त्याच्या मागं उभा होता. यानं असं केलं. अशी लागले असतील ना त्याला. जाणून नाही मारलं ना. त्यानं असं केलं. हे काट लागला त्याला माहितच नाही. त्याला चूल पेटू. तेवढं लागतच असते बाबू. चल मी येतो. याला शाळेत सोडून लेकरं आहेत तर काही ना काही चालूच राहते लेकरायचं. मोठं होईल का तेच टेन्शन आहे. हे लागलं ते लागलं असं लागलं. यानं मारलं त्यानं मारलं. चालूच राहते आता. त्याला लागेला याला लागेला हा. म्हणजे दोघायला हे लागला. बसले तर शाळेत. बरं झालं आता शनिवार आहे. आयुषचे पप्पा निघाले. काळा गाडी थंडी झाली वाटते. गाडी थंडी झाली. एवढ्या थंडीत नाही मला आता माझ्या जीवारच येऊ राहिलं. बाय जा. चला आता मी तर गेले शाळेत. तुम्ही जाता का रे दोघं भाऊ? शाळेत बाद देतो तयारी करून. शाळेत जाता का? जाना. आरू माचे सांगत का? किती आणशील मग? एक आण. 5 नको आणू. एकच आण. 4 रुपये तू खाजू जा. होय बरं. चल ये पटकन. सुरू राहील ना. का रे चप्पल नव्हती नेली का? थंडी पाय ना किती आहे. ये पटकन ये. चप्पल नाही नेली. काही नाही नेली. आईचे पप्पा पण आले बा. चला काय म्हणतील. अजून चूल नाही पेटवली म्हणतील. अरे तुला म्हटलं तर एकच आण म्हणून. एकच कोण नाही आणली.
आरूले म्हटलं एकच माचीस आणि 1 रुपयाची आणि 4 रुपये तू खाय. चालला तो 5च्या 5 रुपयाची घेऊन. आरामशीर पेटवजो, पन्न्या लागतील हाताले पाहिजे. हा बाबू ऐकतच नाही ना बापा आमचा आरू. लय सरीक येते त्याला चूल पेटवायला. आणि हा हात शेकते तो चूल पेटवते. पेटली आता चूल मस्त. पाणी ठेवतो, चहा ठेवतो. चला आता चहा पण झाला. आता ऊन पडलं. हे कुरवली एका इकडे स्वयंपाक. साखर नको वाचू. एका इकडे चहा ठेवला, एका इकडे पीठ भिजू राहिली. मग चहा लेकराचा झाला की भाजीचं पाहा लागेल. मेथी पण आणली मस्त एकदम गावरान आहे. हिरवी गार आहे, ताजीच आहे. संभार पण ताजाच आहे. आजच करून आणायला येतो. कवळा कवळा आहे मस्त संभार. मला आता पीठ पण भिजून झालं. चहा झाला. घे रे बाबू आशू चहा घे बरं. आरूले आवाज दे. चहा झाला तयार. मस्त अद्रकचा केला बरं. थंडीचा अद्रकचा चहा मस्त लागते. सारा दुप्पट डोळ्यात चालला माया. कमी करतो घ्या. कमी करतो थोडस. चहा पिताने या मग मंडळी चहा प्यासाठी. आरू घे बाबू चहा पिणार रे. एरे पटकन स्वयंपाक करतो मग मी. एका इकडे चहा बिस्किट खाऊ राहिला आणि मी मेथी खुडून राहिली. काऊन की मेथीची भाजी करायची आहे ना त्याच्यासाठी. एवढी खुडली मस्त. असे डांगाय सगट घेतले बरं. कवळ्या कवळ्या असतात. हे डांगाय सगट घ्यायला लागतात. बाकीचे फेकून द्यायचे. एका परी डांगा अशा जे रट असतात ते फेकून द्यायचे. अजून दात घासलेच नाहीस काय? आ आताच तर उठले ते. हो का. हिवाळ्यात आता मस्त पालेभाज्या भेटतात आहे की मेथी. मेथी संभार. संभार तर 12 महिने भेटते का बरी. पण आता फार मस्त कवळी कवळी भाजी उरेल ना. कवळा राहते संभार. चवदार लागते. घमघम वास येते. मेथी तर बाहेर आता लय भेटते. मेथी पालक लगे आपली शेपू तांदूळ जिऱ्याची भाजी. हिवाळा लागला की आता हिवाळ्यात आता मस्त चवदार लागतात भाज्या. स्वस्त पण भेटतात बरं. आणि हाच मोसम असते थंडीचा. थंडीत आता पालेभाज्या खाणं चांगली गोष्ट आहे. शरीरासाठी मस्त आहे ते. रक्त शुद्ध होते ना यानं थंडीचे. रक्त चांगलं रक्त वाढते त्यासाठी पालेभाज्या खात असतात आयुष. त्याचं अजून झालंच नाही का चहा बिस्किट खाणं. आता चम्मच आणला. चहा गरम होता ना. काय करत रे यारू. हा पाहतो ते आता कसा फोडते. फोडला फुटून नाही. तर फ्रेंड्स चला आपल्या पोळ्या पण तयार झाल्या. हे पा पोळ्या इकडे तुम्हाला दिसत असतील झाल्या म्हणून. फक्त आता हे शेवटची एक पोळी राहिली होती. आणि पा किती मस्त लुसलुशीत पोळ्या झाल्या. ह्या 5 चुलीवरच्या पोळ्या. चला आता ही पोळी ठेवतो बाजून. दुसरी पोळी पण तयार करून घेतो तशीच. कारण की चूल मस्त पेटली बरं माहीत. हे पा. आणि चूल पेटली की मला लय हरीक येते स्वयंपाक करायला. नाही तर मला लय जीवार येते. म्हणजे दुप्पट झाला आणि डोळ्यात केला का नाही. मग असं वाटते की हट बापा फालतू बसली चुली जवळ असं वाटते. अंडे आणले काय? आणले नाही का. अंडे पण आणले. मेथीत अंडे टाकता ना आता. हो मेथीत अंडे करतो ना. चला पोळी पण तयार आहे. पोळी टाकून घेतो. तोपर्यंत भाजी तयारी करून घेतो. काऊन का मी मेथीची भाजी पाण्यात भिजू ठेवली होती स्वयंपाक होईपर्यंत. म्हणजे काऊन का मेथीची जे असं हे राहते ना माती ते सर्व निघून जाते. हे पा पाणी किती खराब निघालं. त्यात काढून घेतो एक साईड. तोपर्यंत वरची पोळी पण होऊन जाते. पोळी शेका लागेल नाही काय नाही तर मग जाऊन जाईन बाप्पा खाली नाही पुरी. पाणी फेकून देतो आता. हे चला पोळी पण तयार झाली. आता काढून घेतो पोळी. आता हे उतरून घेतो. तावाले गरम कढई ठेवून घेतो. कारण की आपल्याला आता मेथीची भाजी बनवायची आहे ना. काय आणलं ते दुकानातच तर राहतं का तसं नाही. पहिले मी गेलतो सगळे दादा पाहतात नाही होता. आता पर्याला म्हटलं होतं सगळं दादा याला
नंतर मी गेलो दुकानात पटापरीजवळ ते धुळा लसण ठेचून घेतो कारण की मी कांदा हिरव्या मिरच्या कापून गेलाय. लसण थोडस लय बारीक नाही करायला लागत नाही, लय बारीक नाही करत एका परी. थोडासा जाडसर ठेवा लागते, तेव्हाच भाजीची चव वाढते मस्त. असं आहे. बारीक बारीक कापून घेतल्या का? हो, हे मेथीची भाजी बारीक बारीक कापून घेतो ना, अशी लवकर आपल्याला. एवढी कापली का बारीक बारीक? थोडी आणखी थोडी बारीक करायला लागेल ना? नाही, बहुत झाली एवढी, जास्त बारीकही नाही करावं लागत ना. निरा घाटा करता का बहुत झाली का? पद्धतशीर एवढी. एकदम मध्यम करायला लागत आहे ना? जास्त बारीकही नाही, जास्त जाडी पण नाही. फक्त अशी एवढाली तुकडे नाही ठेवायचे याचे, फक्त असे 2 तुकडे करून ठेवायचे एवढाली. म्हणजे थोड्या थोड्या ते काळ्या यायला पाहिजेत त्याच्यात काही. तर चला, आता भाजी पण मस्त झाली आपली. कापून कढई ठेवली गॅसवरच म्हणतो माझ्या चुलीवर कढई पण ठेवली आहे की नाही? कढई पण मस्त गरम झाली. तोपर्यंत मी मेथी कापली ना, तर कढई मस्त गरम झाली. त्याचं पाणी जे होतं ते सर्व तेल टाका लागेल ना त्यात? हो, आता तेल जास्त नाही लागेल ना, थोडंच लागेल. 2 माप, जास्त 2 माप माप समजा माझ्या मध्यम आहे, जास्त लहान नाही जास्त मोठं पण हा. माझा आली माझा काय दिसला तर काय दूधच आहे याच्यात. नाही पेत का होतं दूध? थांब चालेल, दे तिला थोडस दूध दे. माझं देतो ना. हे काळ्यासाठी घेतो ना काहीतरी. एखादा लहान वाटी घेणे ते कांदा खाते का? माझं तेलाचीच घेतो ना. थांब, पीठ नको खाऊ, थांब. माझं नाही, हा बोके आमच्या. चला चालेल ये रे, चले रे, चालेल. हे घे थोडस दूध दे. पेते ना, भूक लागते राहिले. तर चला, आता माझरनं पण दूध पेलं पिऊ राहिली. तिचं झालं वाटते दूध पेनं. जाऊ दे आता. घेऊन घे त्या जोडली प्लेट. सकाळी पेली, आताही पेली. आता त्याची बहीण कुठे गेली काय जाण? एक दुसरी तिकडे असेल. आता थोड्या वेळानं अजून द्या लागेल, आहे ना त्याच्यासाठी दूध. तर हे सर्वात आधी तेल तपलं मस्त आपलं, कांदा टाकून घेतो. तपलं तेल आहे की नाही? कांदा टाकून घेतला. आता थोडासा ब्राऊन होऊ द्यायला की ना त्याने कांद्याला? कलर द्यायला लागेल ना, थोडासा लाल. हा. आता काय टाकतं त्याच्यात? लसण थोडासा? नाही, लसण नाही हो, हिरव्या मिरच्या थोड्या. लसण नंतर टाकायचं आहे, कारण की लसण लवकरच परतले जाते ना. हा. करपला नाही पाहिजे त्याच्यानं. फक्त कांदा कसा ओला असते, मिरच्या ओल्या असतात, तर मग तेलात व्हायला थोडासा टाइम लागते. असं. तर मग आता याला परतून घेऊ मस्त. आता त्याचा कलरही चेंज होत चाललाय की ब्राऊन कलर वर आपण. आता हे 2 जण म्हटलं या बदामच्या झाडाची पाला वेचू राहिले. हे खाली पानं पडलेलात ना, हे पानं पिकेल पानं पडलेत ना, ते पानं काढून राहिले हे 2 जण. आता लागले येईल कामं. आज काही शाळेत गेलं नाही ते सकाळी. शाळेत गेल्याच्या नाही तर त्याचा आता एक मित्र पण आला. आता त्याला मस्त झाला, सोबती भेटला त्याला. आता पजा याला खेळासाठी सकाळी अरे तू नाही गेला का शाळेत? चूल विजली होती आहे की नाही? चुलीत थोड्याशा आता पराठे टाकल्या. आता पेटले ना मस्त. आता झाला चेंज झाला, पुरा कलर चेंज झाला. कलर किती मस्त आला कांद्याला. असाच कलर येऊ द्यायचा. आता काय टाकलं त्यात? लसण टाकलं. लसण होई ना, आपण कुठला नाही का? लसण पण घेतला टाकून. आता लसणले पण परतून घेतो. लसण भातच भाजल्या जाते, काही टाइम नाही लागत एकापरी. याच्यात काय टाकायला लागेल आता? आता याच्यात मी हळद घेतो टाकून कलर साठी. हळदी लागेल. हळद, चवीपुरतं मीठ काही जास्त नाही टाकायला लागत. मसाला कधी टाकायला? मसाला नाही टाकायला लागत. नाही काय? नाही. आपण अंडे टाकू राहिलो की नाही, तर आपण अंड्याच्या चटणीत मसाला टाकत नाही. मसाला टाकला की त्याची चव बिघडते, त्यासाठी मसाला नाही टाकायला नाही लागत. फक्त आम्ही जे साहित्य टाकलं तेवढंच टाकायचं आहे, त्यानंच आपली भाजी मस्त होते. मेथीची, अंड्याची मस्त दिसू राहिला आता, आहे की नाही? आता कलर किती. हे चुली इरली त्यात. तर फोडणी पण आपली तयार झाली मस्त कांद्याची. आता त्यातनी टाकून घेऊ मेथीची भाजी जी आहे ना, तर या मेथीच्या भाजीला पाणी सुटते, ते एक वेळ परतून घेऊ आपण अशी. पाणी सुटलं आहे की तिला? मेथीच्या भाजीला पाणी सुटतं ना, आपण पाणी टाकलं नाही काही, फक्त मेथीची भाजी पाण्यानं धुतली आणि तशीच टाकून दिली. हे पाणी सुटते की नाही, झाकण ठेवलं की आणखीन त्याला पाणी सुटते. आता थोडा वेळ झाकण ठेवून देऊ, फक्त कायसाठी? वाफ यासाठी. फक्त एक वाफ द्यावं लागेल फक्त त्याला. बस एकच वाफ येऊ द्यायची आपल्याला, जास्त. एका वाफीत भाजी शिजून जाते. तर थोडीशी वाफ यासाठी आपण झाकण ठेवलं होतं, काढून पाहू आता. पाणी की आपोआप थोडीशीच झाली आता भाजी आहे की सर्व पाणी आटलं त्याच्यात. मेथीची भाजी कशी चिमते ना, म्हणून ती थोडीशीच दिसते. पाणी सुटलं की नाही तुम्हाला दाखवतो मी. या इकडे. आता मेथीची भाजीला पाणी सुटते, दिसते काय तुम्हाला? खाली पाणी आलं पाणी. आता हे पाणी आटू देऊ आपण याचं याले. आता तिच्या भाजीतलं सर्व पाणी आटलं. हे पाणी
काहीच पाणी नाही राहिलं. आता याच्यात अंडे फोडून टाकून दे. एक 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 टाकून दे. किती हे सर्व अंडे टाकून घेतं का त्यात? हो 4 आहेत ना. 4 झाले. 4 अंडे घेतले टाकून. आता परतून जे सर्व एकजीव झालं पाहिजे त्याच्यात. आपण हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या ना, तर आता मिरची पावडर नंतर टाकायचं, नाही तर मग काय थोडंसं मीठ टाकायला लागेल ना, त्यात जास्त नाही टाकायला. मिरची पावडर मीठ नाही टाकायला लागत. मीठ तर टाकलं हो आपण का? मिरची पावडर याच्यासाठी टाकली नव्हती, मग ठसका लागत होता ना, त्यासाठी मिरची पावडर शेवटी टाकली. अच्छा अच्छा अच्छा. आता याच्यावर थोडंसं तेल टाकायचं वरून मिरची पावडरला लागण्यासाठी. आता थोडंसं तेल घेतलं आणि टाकून द्यायचं. परतून घेऊ. तर परतून घेऊ. ह्या अंडे जे आपण टाकले की नाही अंडे फोडून, तर बातच सोकले की नाही तुम्हाला. हे मोकळे मोकळे झाले. आता झाली ना आता आपली भाजी तयार. हा, ही मेथीची भाजी झाली ना तयार. मेथीच्या भाजीत मी अंडे टाकून भाजी तयार झाली. आता याच्यात मी कोथिंबीर टाकून देतो. थोडीशी कोथिंबीर टाकायला लागेल ना वरून. मग धुतली लगेच. थोडीशी उन्हातली वाळू टाकली हा. त्याचं पाणी सोक्यासाठी. तर डोळ्यात चालला हे तिखट. किती मस्त दिसू राहिली पाय बरं. हो भाजी ना. हा, भाजी खायसाठी गरम गरम तर एकच नंबर लागते ना. हा, मेथीच्या भाजीत अंडे टाकून. हा, एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही पण. एकच नंबर लागते. जेवढी आपण मिक्स केली की नाही, अशी फिरवली की नाही, मोकळी मोकळी होते. हे फक्त अशी भुर्जीसारखी, अंड्याच्या भुर्जीसारखी अशी फिरवत राहायची. फक्त फोडत राहायचं. मेथीच्या भाजीला असं फोडत राहिलं की एकदम मोकळी मोकळी होऊन जाते. सर्व मोकळी झाली पण. एक असं वेगळं वेगळं होते ना. हा हा. तर पाहू शकता किती मस्त भाजी झाली आपली अशी मोकळी. आता घेतो मी थोडंसं वाढून जेवासाठी. एक पोळी पण घेतो. आता पोळी येते. एक घास, एक नाही जेवणच करून घेतो. आता कशी झाली तुम्हाला पण सांगतो ना. मीठ मिरची पावडर कशी झाली कशी नाही. गरम गरम आहे. एकच नंबर झाली. मेथीत मस्त अंडे टाकले आणि एक नंबर भाजी झाली. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. आता घेतो जेवण करून. तुम्ही पण या जेवण करायसाठी.